विरगळला बरेच ठिकाणच्या एरियामध्ये वेगवेगळे नाव आहेत. बरोबर. ती कशी आहेत किंवा कसे पडतात? आता विरगळ हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ समजून घेऊयात आपण. वीर शब्द हा संस्कृत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वीर काय आहे हे लगेच कळून कळून आलं. जात. बरोबर. आता जो गळ आहे, गळचा प्रश्न. गळ शब्द कुठून आला? सगळ्यात पहिले विरगळ ही जी संकल्पना आहे ती कर्नाटकामध्ये आपल्याला खूप जास्त बघायला मिळते. कर्नाटकामध्ये वीरकल्लू नावाने त्याला ओळखलं जातं. वीर कल्लू. कल्लू. बर. आता कल्लू हा शब्द काय आहे तर कल्लू म्हणजे कानडी भाषेत त्याचा अर्थ होतो दगड. वीराचा दगड दगड म्हणजे विरगळ. विरगळ. आता कल्लू शब्द पुढे जाऊन ल ला ल जेव्हा जोडतो तो कदाचित रळ पण वाटू शकतो. तो कळू झाला, अपभ्रंश थोडक्यात. अपभ्रंश झाला. जर तुम्ही मोडी भाषेमध्ये बघितलं तर क हा ग सारखा पण दिसतो कधी कधी. बरोबर. तो गळू झाला आणि तो पुढे अपभ्रंश होत गळ होत गेला. म्हणजे जो भाषेतला फरक आहे फरक आहे. त्या भाषेतल्या फरकामुळे तो अपभ्रंश होत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विरगळ झाला. विरगळ झाला.